पाहतोय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही नेते शिवसेनेचे जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं आता थोड्याच वेळात प्रत्यक्ष मोर्चाला या सुरुवात होईल। प्रामुख्याने हेच आहे की मतचोरीचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि मुंबई पुणे ठाण्यासह महाराष्ट्रातल्या इतर भागामधून मनसैनिक असतील शिवसैनिक असतील हे मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आत्ता ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रपणे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल ठाकरे बंधूंचं की या ठिकाणी हे दोघंही बंधू दाखल झालेले आहेत। शरद पवार हे देखील सिल्वर ओकवरून निघालेले आहेत, ते थोड्याच वेळात या मोर्चामध्ये सहभागी होतील। मनसैनिक शिवसैनिक राजचे नेते कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेसचेही नेते आणि कार्यकर्ते हे सगळेजण या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। फॅशन स्ट्रीटवरूनच या मोर्चाला खरं तर सुरुवात होणार आहे आणि मुंबई महापालिकेची जी मुख्य इमारत आहे त्या इमारतीजवळ गेल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर जे आहे ते सभेमध्ये होईल आणि त्या ठिकाणी सगळे नेते जे आहेत ते संपूर्ण या जनसमुदायाला संबोधित करतील। महत्त्वाचं हेच आहे की आज निवडणूक आयोग असेल त्याचबरोबर राज्य सरकार असेल त्यांच्यावर नेमकी काय टीका केली जाते ठाकरे बंधूंकडून हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या संपूर्ण जनसमुदायासमोर भाषणं देखील त्यांची होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहीत आहे की इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळे शिवसैनिक मनसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इतर डाव्या पक्षांचे देखील कार्यकर्ते या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळं सगळे नेते बोलतात की नेते बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। पण राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधून अनेक तालुक्यांमधून गावांमधून कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। आपण पाहतो ही थेट दृश्य फॅशन स्ट्रीटवरची, या स्ट्रीटवरून गेल्यानंतर पुढं मेट्रो सिनेमाचा जो चौक आहे तिथून उजव्या बाजूला गेल्यानंतर मुंबई महापालिकेची जी मुख्य इमारत आहे त्या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि 4 वाजता खरं तर ही सभा संपवायची आहे। 1 वाजता मोर्चा सुरू होणार होता, मात्र आत्ता प्रत्यक्ष मोर्चाची सुरुवात जी आहे ती 2:15 वाजता झालेली आहे असं म्हणता येईल। त्यामुळं पुढच्या 2.25 तासांमध्ये हा मोर्चा खरं तर विरोधी पक्ष नेत्यांना संपवावा लागणार आहे। त्या दृष्टीनं पाहावं लागेल नेमकं नेत्यांची कोणकोणत्या नेत्यांची भाषणं होतात ते।